अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। तर आपल्याला आजपासून श्री दत्त जयंतीपर्यंत स्वामी महाराजांची ही सेवा करायची आहे। तर आपल्याला चांगली नोकरी मिळण्यासाठी, आपला उद्योग व्यवसाय असेल तर तो व्यवस्थित चालण्यासाठी, तुमच्या मनात कोणत्याही प्रकारची इच्छा असेल, लग्न संदर्भात असू द्या किंवा अजून कोणतंही तुमचं घराचं स्वप्न असू द्या, त्या पूर्ण होण्यासाठी तुम्हाला ही स्वामींची सेवा करायची आहे। तर दत्त जयंतीपर्यंत तुम्ही ही सेवा करा, कारण हा उपाय केल्याने 100% याचा लाभ तुम्हाला मिळणार आहे। तर ही संपूर्ण माहिती आपण जाणून घेण्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ पाहत असताना व्हिडिओला लाईक करा, त्याचप्रमाणे श्री स्वामी समर्थ अशी कमेंट करा। तर प्रत्येक व्यक्तीला वाटते की आपल्याला चांगली नोकरी लागावी, त्याचबरोबर चांगला पगार व पद मिळावं। आताच्या काळात बऱ्याच मुलांना सरकारी जॉब मिळत नाही, त्यांना नोकरी मिळत नाही, त्यामुळे त्यांना प्रायव्हेट जॉब करावा लागतो। परंतु प्रायव्हेट जॉब म्हणजे सतत आपल्या डोक्यावर टांगती तलवार असते, म्हणजे कधी आपली नोकरी जाईल आणि कधी आपण बेरोजगार हो असा टेन्शन प्रत्येकाला असतं। सध्याच्या अशा परिस्थितीत तर अनेक जण असे आहेत की त्यांना नोकरी संदर्भात खूपच प्रॉब्लेम आहेत, खूप अशा अडचणी समस्या ह्या निर्माण होतात, किंवा एखाद्याचा बिझनेस आहे, छोटासा व्यवसाय आहे, परंतु तो देखील व्यवस्थित चालत नाही। तर आज आपण जी सेवा पाहणार आहोत ती एकदम साधी आणि सोपी आहे। मला नोकरी मिळण्यासाठी पण आहेच, पण तो उपाय तुम्ही जो काही बिझनेस करता, तसेच प्रमोशनसाठी प्रयत्न करता त्यासाठी पण आहेच, तसेच जो बिझनेस किंवा जॉब करणारे आहेत त्यांच्यासाठी सुद्धा हा उपाय आहे। मनात तुमच्या कोणतीही इच्छा असेल किंवा मुलांच्या लग्नासंदर्भात असेल किंवा घरासंदर्भात असेल की माझं घर लवकरात लवकर होऊ द्या, तर अशा सर्व समस्यावरती ही सेवा आहे तर ती आपल्याला करायची आहे। परंतु बघा, ही सेवा करण्या अगोदर आपल्याला कष्ट तर करायलाच हवेत, कारण कष्टाला पर्याय नाही। कारण प्रत्येक कार्य हे मेहनतीशिवाय पूर्ण होत नाही आणि त्याला जोड अध्यात्मकाची असते। फक्त घरामध्ये सेवा करत बसायचं आणि कामधंदा करायचं नाही, जॉब करायचं नाही, मला कष्टही करावे लागतील आणि सेवाही कराव्या लागतील। सगळ्यात महत्त्वाचं काय तर आपल्याला स्वामींची नित्य सेवा करायची आहे। ती सेवा म्हणजे काय तर आपल्याला बघा, रोज आपल्याला 3 अध्याय क्रमशील वाचायचे आहेत। 3 अध्याय क्रमशील वाचणं म्हणजे काय तर बघा, समजा मी आज 3 अध्याय वाचले तर मी उद्या 4 ते 6 अध्याय वाचणार, नंतर मी 7 ते 9 अध्याय वाचणार, नंतर मी 10 ते 12 अध्याय वाचणार, म्हणजे रोज तुम्हाला 3-3 अध्याय वाचायचे आहेत। त्यामुळे तुमचे एक स्वामी चरित्र सारामृत पाठ होईल। तसे तुम्हाला रोज तुम्हाला 11 माळी जप हा तुमचा झालाच पाहिजे। ही सगळी सेवा तुम्हाला संकल्पयुक्त सेवा करायची आहे। संकल्पयुक्त सेवा करताना अर्थात मांसाहार वर्ज्य असतो, म्हणून ही सगळी सेवा तुम्हाला संकल्पयुक्त करायची आहे। तुम्हाला कुठल्याही प्रकारचा मांसाहार करायचा नाही। रोज 3 अध्याय 11 माळी जप क्रमशः वाचायचा आहे। जेव्हा तुम्ही नित्य सेवा करता आणि तुमचा कोणताही संकल्प नसेल तर तुम्हाला ज्या दिवशी तुम्ही मांसाहार खाणार असाल तेव्हा तुम्हाला ही सेवा करायची नसते। समजा स्वामी चरित्र सारामृत तुम्ही वाचत असाल आणि मध्येच तुम्ही मांसाहार करत असाल तर ती सेवा लागू होत नाही, म्हणून शक्यतो तुम्ही मांसाहार करणं टाळायचं आहे। पर्यंत आपली ही सेवा होत नाही तोपर्यंत मांसाहार करायचा नाही, किंवा जेव्हा तुम्हाला मांसाहार खायचा असेल त्याच्या आधीच हे सगळं वाचून घ्या। जर तुम्ही नोकरीसाठी सेवा करत असाल तर तुम्हाला संकल्पयुक्त सेवा करायची आहे। त्यातलं पहिलं आहे की स्वामी चरित्र सारामृताची क्रमशः नित्य सेवा तुम्हाला करायची आहे, म्हणजे 3 अध्याय 11 माळी जप जोपर्यंत तुम्हाला जॉब मिळत नाही तोपर्यंत असं चालू ठेवा। तसंच रोज श्री उत्तम पठण 1 वेळा करायचं आहे। हे सर्व संस्कृत मध्येच करायचं आहे। जर तुम्हाला वाचायला अवघड होत असेल तर तुम्ही 1 वेळा पठण केलं तरी देखील चालेल। तसेच तुम्हाला 1 वेळा व्यंकटेश स्तोत्राचं पठण करायचं आहे। त्याचबरोबर कालभैरव अष्टक एकदा वाचावे आणि संकल्पयुक्त गुरुचरित्राचे पारायण तुम्हाला 7 दिवसातून एकदाच करायचं आहे। त्याचबरोबर दर शनिवारी तुम्हाला मारुती मंदिरात हार, खडीसाखर, नारळ हे मारुती रायांच्या चरणी अर्पण करायचं आहे। दर शनिवारी 1 वेळा नवग्रह स्तोत्र वाचायचं आहे। असे 3 अध्याय 11 माळी
तुम्हाला क्रमशः करायचे आहेत. तसेच गुरुचरित्र सारामृतचा संकल्प तुम्हाला करायचा आहे. ही सेवा अतिशय प्रभावी आहे. तुम्ही संकल्पयुक्त सेवा करायला सुरुवात करा. याचा तुम्हाला खूप फरक पडेल. आणि स्वामी महाराजांना प्रार्थना करायची की महाराज, माझी कामे होऊ द्या, मला चांगली नोकरी मिळवू द्या, किंवा नोकरी आहे पण प्रमोशन होऊ द्या, माझा व्यवसाय आहे तो व्यवस्थित चालू द्या, माझं घराचं स्वप्न आहे तर ते देखील पूर्ण होऊ द्या. कोणत्याही प्रकारची तुमची मनोकामना असू द्या, इच्छा असू द्या, किंवा मुलांच्या बाबतीत असू द्या, किंवा लग्नासंदर्भात असू द्या, प्रत्येक इच्छा ही स्वामी महाराज तुमची पूर्ण करतील. फक्त ह्या ज्या मी तुम्हाला सेवा सांगितलेल्या आहेत, फक्त ह्या सेवा तुम्ही व्यवस्थित नित्यनेमाने तुम्हाला करायच्या आहेत. तुम्ही या सेवा आजपासूनच सुरुवात करा. दत्त जयंतीपर्यंत तुमच्या ह्या सेवा पूर्ण होतील आणि यामुळे तुमच्या मनातील जी काही इच्छा आहे, ज्या काही तुम्हाला नोकरी हवी असेल तर नोकरी मिळेल, चांगल्या पगाराची हवी असेल तर ते देखील पूर्ण होईल, किंवा मुलांच्या बाबतीत असेल, किंवा लग्नासंदर्भात असेल, किंवा मुलांचं लग्न होत नाही तरी देखील तुम्ही ह्या सेवा करू शकता. तुम्हाला नवीन घर हवं असेल तर त्यासाठी देखील तुम्ही ह्या सेवा करायच्या आहेत. म्हणजे कोणतीही तुमची मनात इच्छा असू द्या, ती स्वामी महाराज पूर्ण करणारच. तर मंडळी, अशा प्रकारे आजचा हा व्हिडिओ होता. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.